फौजींच्या सुट्टीचे दिवस म्हणजे फक्त आनंद नाही तर प्रत्येक क्षणात लपलेली एक वेगळी भावना असते. या व्हिडिओमध्ये एका फौजी पत्नीच्या मनात चालणाऱ्या भावना, मुलांचा आनंद, घरातील गडबड आणि पुन्हा निरोप देण्याचा क्षण शेअर केला आहे. नमस्कार, मी नूतन फौजी पत्नी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. फौजीच्या घरात राहणाऱ्यांना एक गोष्ट खूप चांगली माहिती असते. इथे आनंद कधीच कायमचा नसतो आणि दुःखही कायमचं नसतं, कारण इथे प्रत्येक भेटीमागे एक निरोप लपलेला असतो. आजचा दिवस हा तसाच आहे. घरात सगळे आहेत, गोंधळसुद्धा आहे, मुलांचा आवाजसुद्धा आहे, स्वयंपाकघरातून येणारा सुगंधसुद्धा आहे. पण मनाच्या एका कोपऱ्यात मात्र सतत एकच विचार चालू असतो, हे दिवस किती पटकन संपतात. फौजी घरी आले की घर बदलून जातं. जिथे शांतता असते तिथे हशा येतो आणि जिथे जबाबदाऱ्या असतात तिथे थोडासा आराम येतो. जिथे वाट बघणं असतं तिथे मात्र आपल्याला आपल्या फौजींची सोबत मिळते, मुलांना त्यांच्या बाबांची सोबत मिळते आणि कुटुंबाला त्यांचा आधार मिळतो. मुलांसाठी तर बाबा म्हणजे सगळ्यात मोठा उत्सव असतो. दिवाळी, दसरा हे आमचे उत्सव नाही, तर आमचे उत्सव म्हणजे आमचे बाबा आमच्यासोबत असणं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बाबा 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 आणि फक्त बाबा. बाबा कुठे गेले, बाबा काय करतात, बाबा हे करूयात, बाबा चला खेळायला, बाबा सायकल चालवूयात, बाबा फिरायला जाऊयात, हे बघा बाबा मी काय केलं. खेळणं असो, फिरणं असो, आईस्क्रीम असो किंवा फक्त खांद्यावर बसून गाव बघणं असो, मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच असतो आणि तो आनंद बघणं हीच मोठी सगळ्यात कमाई असते असं मला वाटतं. प्रत्येक फौजी पत्नीला ही गोष्ट खूप रिलेट करेल, आपलीशी वाटेल, कारण आपल्या मुलांचा आनंद आपल्याला त्यांच्या मुलांना त्यांच्या बाबांसोबत बघणं यातच असतं बरं का. सुट्टीचे प्रत्येक दिवस भराभर निघून जातो. कधी बाजारात जायचं असतं, कधी नातेवाईकांच्या गाठीभेटी घ्यायची असतात, कधी मंदिरात सहज जायचं असतं मनाच्या समाधानासाठी, कधी मुलांची हट्टपूर्ती असते, बाबा मूवीला जाऊयात, बाबा इकडे जाऊयात, तिकडे जाऊयात, आणि कधी फक्त घरात बसून गप्पा असतात. साधे क्षण असतात बरं का, पण फौजी कुटुंबासाठी हेच क्षण खूप मौल्यवान असतात. त्याची किंमत फौजी कुटुंब खूप जाणून असतं, कारण पुढे कित्येक महिने याच आठवणींवर जगायचं असतं. कधी कधी वाटतं हे दिवस थोडे थांबले तर खूप बरं होईल. घड्याळाने थोडा ब्रेक घेतला तर, कॅलेंडरने पुढचं पानच उलटलंच नाही तर. पण तसं होतं का? नाही. सुट्टी संपत जाते आणि निरोपाची वेळसुद्धा जवळ येत जाते. सामानाच्या बॅगा भरताना फक्त कपडे भरले जात नाही, तर खूप भावनासुद्धा त्यात भरल्या जातात. मुलांना अजूनही समजत नसतं. त्यांना वाटतं बाबा पुन्हा येतील, उद्या येतील किंवा 2 दिवसांनी येतील. पण मोठ्यांना तर माहिती असतं ना, पुन्हा वाट बघायची आहे बरं का. पुन्हा दिवस फोनवर मोजायचे आहेत. पुन्हा एकदा व्हिडिओ कॉलवर घर चालवायचं आहे, संसार चालवायचा आहे. स्टेशनवर, बस स्टँडवर किंवा युनिटच्या गेटवर फौजी पत्नीच्या डोळ्यातलं पाणी अनेकदा बाहेर येत नाही, कारण तिला मजबूत राहायचं असतं. आपल्या मुलांसाठी, आपल्या स्वतःच्या घरासाठी आणि त्या फौजींसाठी जे देशासाठी उभे आहेत. लोक म्हणतात फौजी देशाची सेवा करतात, हे अगदी खरं आहे, पण त्याच्या मागे उभं असलेलं कुटुंबही प्रत्येक दिवस एक वेगळी लढाई लढत असतं. प्रतीक्षेची, जबाबदाऱ्यांची, एकटेपणाची आणि पुन्हा भेटण्याच्या आशेची. पण तरीही जेव्हा फौजी आमचे गणवेश घालून अभिमानाने उभे राहतात ना, तेव्हा सगळ्या त्यागाचं उत्तर मिळून जातं. कारण आम्ही फौजी कुटुंब आहोत. आमच्या आयुष्यात अंतर आहे पण प्रेम कमी नाही आहे. आमच्या आयुष्यात प्रतीक्षा आहे पण विश्वासही आहे. आणि म्हणूनच प्रत्येक निरोपानंतर आम्ही पुढच्या भेटीची वाट पाहायला सुरुवात करतो. कारण फौजीच्या आयुष्यात निरोप हा शेवट नसतो. जर तुम्ही फौजी कुटुंबाशी जोडलेले असताल तर कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी नूतन फौजी पत्नी. जय हिंद. धन्यवाद.